नरहरी सीताराम झिरवळ हे नाशिकमधून निवडून आलेले, नाशिक जिल्ह्यातून निवडून आलेले आता अन्न, औषध व प्रशासन खात्याचे मंत्री आहेत. आणि त्यानंतर तसेच त्यांच्याकडं हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा कारभारही आहे. परंतु त्यांच्या कार्यालयात मागील आठवड्यात एक फार महत्त्वाची घटना घडली. कारण मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे हाही नाशिकचाच आहे आणि त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याप्रकरणी अटक केली. आणि अटक केली एवढंच नाही तर त्याच्या कार्यालयातून 42,000ची रोकडही जप्त करण्यात आली. हा जो ढेरिंगे आहे हा राहायला नाशिकला आहे, म्हणजे मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये नव्हे परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये राहतो, नाशिकमध्ये राहतो. तर नाशिकच्या याच्या घरी छापा टाकून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे. आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्याकडील अपील अर्जावर सकारात्मक निर्णयासाठी ढेरिंग्याने लाच मागितल्याचे तपासात समोर आलेलं असून त्याला न्यायालयाने ढेरिंगेला 5 दिवसाची कोठडी ठेवण्याचे आदेशही दिलेले आहेत. तर मंत्रालयातील आपल्या दालनात लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडलं, हा प्रकार चुकीचा आहे असे नरहरी झिरवळ यांनी सांगितलं. माझ्यावर याची जबाबदारी असून या लाचखोरीची पाळेमुळे माझ्यापर्यंत आली तर मी राजीनामा देईन निश्चितपणे, असंही हे नरहरी झिरवळ यांनी सांगितलं आहे. मी काय कोणाला पाठीशी घालणार नाही अशा पद्धतीचं म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या प्रकरणी आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मी या संदर्भात चर्चाही करणार आहेत असे अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितलं. परंतु आता यावर जे नरहरी झिरवळ आहेत यांच्यावर काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ ते म्हणाले की मंत्र्याच्या दालनामध्ये जर असं लाचलुचपतीचे प्रकार होत असतील तर हा फार चुकीचा निर्णय आहे आणि सरकारची आबरू म्हणजे या आबरूची जी लक्तर आहे ती विशीवर टांगली गेलेली आहे. आणि या लाचखोरीची निपक्ष अशी चौकशी होण्यासाठी मंत्री झिरवळ यांनी राजीनामा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे असंही हे काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून नरहरी झिरवळ यांना या सपकाळ यांनी याबद्दल दोषी ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता वस्तुस्थिती यामध्ये काय निर्माण होते आणि कशा पद्धतीने येते हे लवकरच आपल्या समोर येणार आहे. तत्पूर्वी काही या संदर्भातल्या जी अधिक माहिती आहे ती अशी आहे. राज्यामध्ये जे औषधाचे किंवा दुकानं आहेत किंवा मेडिकल स्टोअर्स आहेत वगैरे, तर त्या औषधी दुकानांना अन्न आणि औषधी प्रशासनाच्या कायद्याचे उल्लंघन केले म्हणून परवाना निलंबित करण्याची नोटीस आधी दिली जाते. पहिल्यांदा नोटीस झाली तुमचा परवाना निलंबित करायचा की नाही बाबा. मात्र त्या संदर्भामध्ये मंत्र्याकडं अपील करता येतं जर समजा असं काही घडलं तर. आणि मंत्र्याकडील सुनावणी जेव्हा होते त्यावेळेस हे मंत्री बहुतांश वेळी परवानाचं निलंबन जे त्यांचं केलेलं आहे अधिकाऱ्यांनी तर ते रद्द करतो मंत्री आणि त्यांना पुन्हा तो एक स्टोअर चालवण्यासाठी किंवा ते दुकान चालवण्यासाठी पुन्हा परवानगी दिली जाते. अशाच एका परवान्याचं निलंबन रद्द करण्यासाठी हा जो नाशिकचा राजेंद्र ढेरिंगे आहे ज्यांनी लाच घेतलेली आहे त्यांनी मागितले होते 50,000 रुपये मला द्या म्हणजे मी तुमची हा जो परवाना आहे तो निलंबन रद्द करू. परंतु राजेंद्र ढेरिंगे यांनी 50,000 जरी मागितले तरी 42,000 रुपये त्या माणसाने त्याला दिले आणि त्यावेळेस एसीबीने कारवाई करून लाचलुचपत विभागाने त्याच्यावर कारवाई करून त्याला पकडले. मात्र या मंत्रालयाकडे असे शेकडो परवान्याचे निलंबन मागे घेताना व्यवहार होत असतात असं सर्रास तेथील काही मंडळी बोलत असतात. शिंदे सेनेचा जो एक मंत्री होता पूर्वी त्या मंत्र्याने प्रत्येक परवान्यासाठीची फी दुप्पट तिप्पट केल्यामुळे त्यांची तक्रार 2-2.5 वर्षापूर्वी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने केली होती. आणि त्यावेळेस असंही सांगितलं होतं की हे मंत्र्याकडील सुनावणीचे जे अधिकार आहेत ते काढून घ्यावेत आणि ते अधिकार दुसरं कुणाला तरी द्यावेत अशी मागणी यावेळेस केलेली होती. परंतु त्याचं काय ऐकलं नाही. ही सुनावणी पुन्हा मंत्र्याकडेच होत असते. आणि आता यामध्ये
हे नाशिकमध्ये येवल्याच्या एकदा एक अशी घटना घडली होती या संदर्भात की नाशिकमधल्या टोल नाक्यावर अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी म्हणजे आम्ही आहोत बा अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आहेत असं सांगत 2 जणांनी 2 ट्रक पकडले. म्हणजे काही लोक होते आणि नाशिकच्या उद्योग भवनात त्यांना आणलं होतं. ट्रक चालकांना दमदाटी करीत वसुली केल्याचा आरोप होता की तुमच्या याच्यामध्ये अन्न प्रशासनाचं काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि तुमच्या त्याच्यामध्ये भेसळ आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीने त्यांनी ते ट्रक उद्योग भवनात आणून त्यांच्याकडून फार मोठी वसुली केली होती आणि या संदर्भात तिघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर हे उच्च पदस्थाच्या जवळचे होते आणि समांतर यंत्रणा चालू होते अशी माहिती समोर आलेली आहे. आता अन्न आणि औषध प्रशासनातील एका अत्यंत शीर्षस्थ अधिकाऱ्याने म्हणजे फार मोठा अधिकारी आहे तो, त्यांनी खाजगीत असं सांगितलं आहे की आमची बदली करा, कारण मला अशा पद्धतीचा हा जो व्यवहार होतो आहे डबल आणि तो मला चालणार नाही आहे. आणि मग त्याची सरकारला त्यांनी विनंती केली आणि मग सरकारने त्यांची बदली करून टाकलेली आहे, परंतु त्यांना नवीन पद दिलं नाही आहे आणि त्यांना नवीन पद हे कुठे मिळेल हे काय सांगता येत नाही. सध्या ते त्या पदाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र या वेळेस या निमित्ताने एका चांगल्या अधिकाऱ्याची विभागात कशी घुसमट होत होती आणि हा विषय सध्या चर्चेत आहे. मंत्र्याकडील PA, OSD आणि मुख्यत्वे PS यांची विश्वासार्हता तपासून त्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री कार्यालयाने मंजुरी दिली. पण कालच्या प्रकारानंतर या सर्वावर वास ठेवण्याची आवश्यकता बोलून जात आहे, कारण मंत्रालयामधील बहुसंख्य जे लोक येतात म्हणजे महाराष्ट्रातून येतात त्यांना देखील हे लिपिक OSD किंवा PA यांच्यावर म्हणजे कुणाचाही वॉच नसल्यामुळं ते काय व्यवहार करतात हे खुद्द मंत्रालय कळत नाही अशी एक लोकांची चर्चा आहे. तर आता या प्रकरणी हे नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात ही घटना घडल्यामुळे त्यांचा राजीनामा हा जरी मागितलेला असला तरी आता त्यामध्ये त्यांचा जो लिपिक आहे त्यांनी हा प्रकार केलेला असला तर तो अत्यंत म्हणजे आक्षेपार्ह आहे. आणि अशा ह्या राजेंद्र ढेरिंगे यांना 5 दिवसाची कोठडी जरी दिलेली असली तरी हे आशीर्वाद कुणाचे गृह विभागाचे आहेत का औषध प्रशासनाचे आहेत की याला लाच घेण्यासाठी कोणी सांगितलं होतं आणि ही लाच का घेतली, हा काही संपूर्ण हे प्रकरण मिटवणार होता का आणि मंत्र्याला सांगून काही तजवीज करणार होता का. तर हे सगळे आणखी अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न कशा पद्धतीने सुटतात आणि यावेळेस कोण माया गोळा करतं आणि कोण यांची माया कोणाकडे जाते ही संपूर्णपणे हे सध्या तपासलं पाहिजे. कारण बहुसंख्य मंत्री अधिकारी किंवा इतर काही जे लोक आहेत हे भ्रष्टाचाराने जर समजा बरबटलेले असतील तर त्यांच्यावर कशा पद्धतीचे वास ठेवायचा हे देखील सरकारने ठरवलं पाहिजे. कारण प्रत्येकजण प्रत्येक वेळी कुणावरही वास ठेवू शकत नाही, परंतु सरकारने असं निपक्ष वास ठेवणारे जे लोक असतील त्यांच्याशी देखील किंवा त्यांनी तक्रार केली असली तरीही या संदर्भामध्ये महत्त्वाचे निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येकजण काय लाचलुचपत विभागाकडे जाऊ शकत नाही. कारण काही लोकच फक्त जाऊ शकतात, कारण काही गरीब असतात, काही नीती देण्याची क्षमता नसते तरी हे लोक मागत असतात आणि काही नीतिवान असतात आणि काही जण आपले इमानीद्वारे व्यवसाय करत असतात. त्यांच्यावर देखील अशा पद्धतीची गादा जर आणली तर फार वेगळा प्रकार होऊ शकतो. कारण मध्यंतरी देखील हा जो प्रकार घडलेला आहे यापूर्वी काही असे प्रकार मंत्रालयात घडलेले आहेत. म्हणजे हा काही पहिलाच प्रकार आहे, अशातला भाग नाही आहे. म्हणजे लोक असं बोलतात आणि त्यावरून आता आपल्याला एक सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. मंत्रालयामध्ये अशा पद्धतीचे व्यवहार होत असतील तर ते आपल्या सरकारला निश्चितच काळीमा फासणारे आहेत असंही लोकांचं म्हणणं आहे. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कॉमेंटही करा. धन्यवाद.